नमस्कार मंडळी, मी संध्या. आज आहे गुरुवार, मार्गशीर्षचा 3रा गुरुवार आहे आज. तर आज मी सकाळीच उठले, तसे रोजच उठते, पण 2-3 दिवस झाले थंडी खूप पडत आहे ना, तर 5:30ला उठते. आज पण 5:30ला उठले. घरातले कामं वगैरे सगळे आवरून घेतले, स्वयंपाकाचं वगैरे सर्व आवरून घेतलं आणि मग ते पूजा करायला घेतली. उंबरठा पूजन. हळदीचं लेपन मी नेहमी नाही करत. अमावस्या, पौर्णिमेला, मंगळवार, गुरुवार किंवा सणावाराला वगैरे करत असते. असं नेहमी नाही करत. नेहमी फक्त उंबरठा पुसून सनी हळदी कुंकू असं फुलं वगैरे वाहून असं मी पूजन करत असते. तर आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीचं लेपन वगैरे केलं, त्याला सुकू दिलं आणि तोपर्यंत पूजेची तयारी वगैरे मी करून घेतली. पूजेची तयारी करत मग हळदीचं लेपन सुकल्याच्या नंतर उंबरठ्याचं पूजन वगैरे मी करून घेतलं इथे. तर म्हणतात ना, मनाश्रद्धेनं कोणतंही पूजन केलं तर दिवस पण छान जाते आणि सर्व आपले कामं पण छान होते. आणि तसंच माझ्यासोबत झालं. माझं उंबरठा पूजन होतंच होतं, तर झालंच होतं. तर दारामध्ये गाय आली आणि आपलं सगळं पूजाविधी झाल्याच्या नंतर गाईचं पूजन झालं तर खूप मनाला असं कसं बरं वाटते. तर गाईचा पूजा वगैरे झाली, नैवेद्यही लावला, थोडाफार स्वयंपाक झाला होता माझा आधी. तर अशा पद्धतीनं माझी गाईची पूजा, उंबरठा पूजन वगैरे असं मी छान करून घेतलं. त्याच्यानंतर इथे पोथी वगैरे वाचून घेतली होती. मग पूजा वगैरे झाली माझी मांडणं. त्याच्यानंतर मग पोथी वाचून घेतली. असं माझं पोथी वाचतपर्यंत 12-12:30 होऊनच गेले होते. 10ला पूजा मांडली तरी करता करता 12-12:30 वाजले होते. मग माझी अशी छान अशी पूजा मांडून झाली. आणि पूजा मी देवीच्या समोरच मांडत असते. माझ्या घरी आधीच महाकालीची स्थापना होऊ नये, तर ते महाकालीचंच मंदिर आहे पूर्ण, तर त्याच्या पुढेच मी पूजा वगैरे मांडत असते. मग घरच्या देवी देवताची अशी सर्वांची छान अशी पूजा करून घेतली मी. मग संध्याकाळची वेळ झाली. मग स्वयंपाकाचं म्हटलं तर मग गोड देवीला नैवेद्य म्हणून मग मी इथं दहीपुऱ्या भरून घेतल्या होत्या. मग माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि संध्याकाळचं मग देवीला नैवेद्य वगैरे केला. धूप दीप असं आरती वगैरे आमची झाली. आरती वगैरे झाली, देवीला नैवेद्य झाला. मग आम्हाला असं जेवण करायला घेतलं. तर इथे बघू शकता, आम्ही आमच्यासाठी ताटं वगैरे केली आणि जेवण करायला घेतलं. असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा.